Welcome to chapter 3rd of paper part 2nd, indefinite integration. We reach up till derivative and its application. Okay, some examples of derivative. Derivative of x raised to 5 equal to, what is it? Power first reduced by 1. Derivative of x raised to 5 plus 100. Power first reduce 1 and 100 constant आहे, constant चा derivative 0. Derivative of x raised to 5 plus c only constant, arbitrary constant, any value constant c, 5x raised to 4. हा फक्त पार्ट सेम ठेवला, पुढचा प्लस सी असेल किंवा नसेल. प्रत्येक वेळेला डेरिव्हेटिव्ह काय राहिला, हाच झाला. मग आता रिव्हर्स क्वेश्चन जर विचारला, हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, जर असं विचारलं हुज डेरिव्हेटिव्ह इज 5x raised to 4, तर ॲन्सर माहिती आहे, असे कितीतरी ॲन्सर मिळेल. काय काय येईल, मग एखादा म्हणेल x raised to 5, एखादा म्हणेल x square plus 1, एखादा म्हणेल x square plus 100, x square plus 10 raised to 6, काही पण म्हणू शकतो. हा जो आहे हा कॉन्स्टंट चेंज होणारा आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, आणि म्हणून हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर कॉन्स्टंट असो नाही तर नसो त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरोच येणार आहे. मग हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर x raised to 5 प्लस समथिंग, आणि तो जो आहे त्याला आपण कॉन्स्टंट असेल तर ठीक, नसेल तर 0 पण घेऊ शकतो कॉन्स्टंटची व्हॅल्यू. तर हा याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. मग यालाच म्हणतात अँटी डेरिव्हेटिव्ह. काय, हुज डेरिव्हेटिव्ह इज धिस. रिव्हर्स क्वेश्चन, हुज डेरिव्हेटिव्ह इज धिस, याचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, याचा आहे. हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, याचा आहे. मग हा ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे तो this is called antiderivative or indefinite integration. Antiderivative or indefinite integration. Whose derivative is this? मग हे दाखवायची पद्धत कशी आहे, हुज हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे दाखवतो या चिन्हाने. याला म्हणतात इंटिग्रेशन ऑफ, हे इंटिग्रेशनचं साईन आहे. इंटिग्रेशन ऑफ 5x raised to 4, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला, म्हणून हा जो पार्ट आहे हा विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, dx म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 5x raised to 4 विथ रिस्पेक्ट टू इक्वल टू x raised to 5 प्लस c. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आहे. याला म्हणतात इंटिग्रेशन. सिम्पल डेफिनेशन आहे. म्हणजेच काय, याचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून याचं इंटिग्रेशन हे. रिव्हर्स प्रोसेस डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, किंवा यालाच म्हणतो इनडेफिनाइट इंटिग्रल. ओके, मग आपण बघूया याची डेफिनेशन. ओके, डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन बेसिक कळालं. आता डेफिनेशनकडे येऊ. मग इफ f of x and g of x are two functions of x such that derivative of f of x equal to g of x, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, then f of x is called, ज्याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तो कोण आहे, f of x. f of x is called अँटी डेरिव्हेटिव्ह. आणखी एक नाव आहे, सिनियर कॉलेजला गेल्यावर कळेल ते, प्रिमिटिव्ह आणि इन आर इनडेफिनाइट
इनडेफिनाइट इंटिग्रल कुणाचं ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स डिनोटेड बाय, दाखवायचं साईन आहे इंटिग्रेशन ऑफ कुणाचं जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस सी. का डेरिव्हेटिव्ह 0 येतो, मग असेल तर चालेल, नसेल तर 0. या सीला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. या सीला म्हणतो आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि मग बघा बरं, आता पुन्हा डेफिनेशनकडे येतो. याचा डेरिव्हेटिव्ह हा असेल तर याचं इंटिग्रेशन हे असतं. अँड देअरफॉर शॉर्टमध्ये एवढी लक्षात ठेवा, इफ डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी जरी घेतला तरी चालेल इक्वल टू जी ऑफ एक्स, देन इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस सी. अँड दिस इज नथिंग बट आवर डेफिनेशन. याचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून याचं इंटिग्रेशन हे संपले डेफिनेशन. ओके, एकदम सिम्पल आहे. अप टिल एनी प्रॉब्लेम. बघा पुढे बघा, पहिला फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हमधला आपला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन इक्वल टू काय होता, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1. याच्या उलटा प्रवास करायचा आहे. म्हणजेच काय, अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या कंप्लीट विरुद्ध. बघा काय केलं आपण, बघा कसं म्हणतो, असं पॉवर फर्स्ट अँड रिड्यूस बाय 1. मागून पुढे जायचं आहे. ओके, सबट्रॅक्शनच्या विरुद्ध ॲडिशन आणि इंटूच्या विरुद्ध डिव्हिजन. एम आय करेक्ट? सबट्रॅक्शनच्या विरुद्ध ॲडिशन आणि इंटूच्या विरुद्ध डिव्हिजन. ओके, मग रिड्यूस बाय 1, रिड्यूस करायचं त्याच्यात विरुद्ध काय आहे, ॲड 1. ओके, अँड पॉवर फर्स्ट काय करायचं, राईट पॉवर फर्स्ट इंटू आहे, इंटू म्हणजे राईट इन डिनॉमिनेटर, राईट इन डिनॉमिनेटर. पुढे कमी नाही करायची, 1ने वाढवायची आणि डिनॉमिनेटरला घ्यायची. कसं तर याच्यावरनं कळेल. बघूया मी काय म्हणतो ते. एकदम अपोजिट प्रोसेस जायचं आहे. कम टू द रिझल्ट्स. सांगतं ह्याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असेल तर पुढे घेतो, घेतला पुढे. नंतर कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक्सचा. एक्सचा फॉर्म्युला काय आहे, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1. हा n+1 कॅन्सल होईल आणि काय राहील, एक्स रेज टू n राहील. बघा बरं, म्हणजेच काय आलं, याचा डेरिव्हेटिव्ह हा आला, म्हणून इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू n dx. मी म्हटलं तेच, पुढे नाही घ्यायचा, 1ने कमी नाही करायचा, 1ने वाढवायचा आणि जो काही येईल पॉवर राईट इट इन डिनॉमिनेटर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. बघावर काही शंका आहे का, अप टिल एनी प्रॉब्लेम. हे एक्सटेन्शन आहे या फॉर्म्युल्याचं. याचं एक्सटेन्शन इथं फक्त एक्स होता, इथं बायनॉमियल आहे, इथं सिंगल टर्म आहे, मोनोमियल म्हणतात याला. बायनॉमियल 2 टर्म आहेत, एक्स प्लस बी. जर असेल तर तुम्ही काय करणार, रूल बदललेला नाही, कॉन्स्टंट आउटसाइड इंटू सांगता डेरिव्हेटिव्ह पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 इंटू का एक्स आहे का नाही, एक्स ऐवजी दुसरा रूल आला तर चेन रूल जागा होतो. चेन रूल काय सांगतो, हा काय सांगतो, हा ब्रॅकेटचा घेतला मग माझा का नाही घेतला. हां, सगळ्यांना चॉकलेट दिले आणि एकाला नाही दिले, तो काय म्हणणार, मला का नको. किंवा एखाद्याला बोललं तर तो म्हणतो सगळं वर्ग सोडून दिला मलाच का बोलता. रिझन काय आहे, पॉवर पुढे घेतला, 1ने कमी केला,
परंतु कोणाचा, याचा. मग जो कोणी आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह ए एक्स प्लस बीचा ए एक्सचा 1 बीचा 0 म्हणजेच ए प्लस 0 म्हणजे ए. हा पार्ट आणि हे दोन्ही कॅन्सल. काय राहिलं, ए एक्स प्लस बी रेस टू एन, कारण +1 -1 पण कॅन्सल झालं. म्हणजेच काय, आणि मग आता उलटा प्रवास करायचा. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ ए एक्स प्लस बी रेस टू एन डी एक्स, हा स्टँडर्ड फॉर्म्युला, हे त्याचं ॲप्लिकेशन, इक्वल टू ए एक्स प्लस बी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 इंटू ए प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. काय केला बघा बरं, पुन्हा पॉवर पुढे 1 ने वाढवला, तोच डिनॉमिनेटरला घेतला, आणि इफ देअर इज अ कोइफिशियंट ऑफ एक्स राईट इट इन डिनॉमिनेटर, कारण डेरिव्हेटिव्हमध्ये इंटू घेतो चेन रूलनुसार, तर इथं इंटूच्या विरुद्ध अपॉन डिनॉमिनेटरला येईल. सिम्पल कन्सेप्ट आहे. प्रॉब्लेम हाच आहे, याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म्युला. रूल काय सांगतो, मग शॉर्टकटमध्ये लिहायचं ठरलं तर काय म्हणतील, अगोदर हा रूल वापरून घ्यायचा, आणि जर एक्सला कोइफिशियंट आला तर तो डिनॉमिनेटरला लिहायचा. शॉर्टकट, इफ इन्स्टेड ऑफ एक्स देर इज अदर टर्म, राईट इट इन डिनॉमिनेटर आफ्टर युजिंग स्टँडर्ड रिझल्ट. हा एक फॉर्म्युला. ओके, याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इंटिग्रेशन ऑफ, आता डायरेक्ट मी याचं फॉर्म्युला हा आहे ना, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 5/2 डी एक्स. मग रूल काय सांगतो, पॉवर आला, पॉवर म्हणजे नंबर आहे, आणि नंबर जर आला तर काय करतो आपण, ॲड 1 अँड राईट सेम पार्ट इन डिनॉमिनेटर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, अँड दॅट इज एक्स रेस टू 5/2 प्लस 1 7/2 अपॉन 7/2 प्लस 7. डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर, म्हणजेच काही 2/7 एक्स रेस टू 7/2 प्लस सी. ओव्हर अँड आउट. संपला प्रॉब्लेम. या टाईपचा एखादा घेऊ. इंटिग्रेशन ऑफ 2x minus 5 raised to 7/3 with respect to x. बघा मग काय फॉर्म्युला, पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म्युला, पॉवर आला 1 ने वाढवा, तोच डिनॉमिनेटरला घ्या, इंटू कोइफिशियंट आला एक्सला किती आहे 2, राईट इट इन डिनॉमिनेटर. संपला पार्ट. आता सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आहे. 2x minus 5 7 म्हणजेच किती 7/3 प्लस 1 10/3 अपॉन 10/3 इंटू 2 प्लस सी. डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर वरती जाईल, म्हणजेच 3/20. हा 3/10 to 20 इंटू 2x minus 5 रेस टू 10/3 प्लस सी. असा हा फॉर्म्युला. बायनॉमियलपर्यंतच हा अलाउड आहे, पॉवर पुढे गेले की चेंज होतो, हा चालत नाही. ओके, तर असा हा स्टँडर्ड फॉर्म्युला. त्याच्यावरचे मी 2 एक्झाम्पल्स तुमच्यासाठी ठेवले. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेऊया. अंडर रूट ऑफ 5x प्लस 7 विथ रिस्पेक्ट टू एक्स. अंडर रूट, मग अंडर रूट आला तर 5x प्लस 7 रेस टू 1/2. ओके, अँड दॅट इज इक्वल टू, सांगता येईल आन्सर, दॅट इज इक्वल टू 5x प्लस 7 1/2 प्लस 1 मी डायरेक्टली घेतो 3/2, तोच डिनॉमिनेटरला घ्यायचा. सगुणक आलाय 5 प्लस सी. सिम्प्लिफाय करा, 2/15 डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर 2/15 5x प्लस 7 रेस टू 3/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. 1 आला तर पॉवर निगेटिव्ह होईल, प्रोसेस सेम होईल आणि तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. ओके, इथपर्यंत काही शंका नाही. हा तुमचा पहिला रिझल्ट. ओके, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, स्वतःची डेरिव्हेटिव्ह काय घेतो नेहमी 1. मग उलटा प्रवास, इंटिग्रेशन ऑफ 1 with respect to x equal to x plus c. 1चा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ
1/x काय येईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय येईल? -1/x². बरोबर आहे. मग x ऐवजी मी इथं घेतला, मायनस घेतलं, तर आता काय येईल डेरिव्हेटिव्ह? मायनस कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, -1 पुढे घेतला इंटू 1/x डेरिव्हेटिव्ह -1/x², म्हणजेच काय झाला? 1/x² आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx. बघा स्क्वेअरच अलाउड आहे. 1/x² dx इक्वल टू -1/x + c. एम आय करेक्ट? बघा बरं, काही शंका आहे का? ओके. 1/x² इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कसा होता? बघा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह होता. 1/x डेरिव्हेटिव्ह -1/x² होता, म्हणून 1/x² इंटिग्रेशन मायनस साईन शिफ्ट करा. ओरिजिनल फॉर्म्युला पुन्हा सांगतो मी, काय बोलते तुमच्या लक्षात नाही येणार, लिहिल्यावर लक्षात येणार. 1/x डेरिव्हेटिव्ह काय होता? म्हणा उलटं जायचे, मग याचं इंटिग्रेशन हे येईल, परंतु साईन निगेटिव्ह शिफ्ट करा, म्हणजेच 1/x² इंटिग्रेशन -1/x + c. एक्झाम्पल बघू याच्यावरचं. एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ 1/x² 5x + 7 (² dx. तुम्ही म्हणाल आमच्या पहिल्या फॉर्म्युला येणार नाही का? येईल ना. पहिल्या फॉर्म्युल्याने हा वरती घेतला की पॉवर -2 होईल. एक ॲड करा, डिनॉमिनेटरला लिहा, इंटू कोएफिशियंट ऑफ x कुठं? डिनॉमिनेटरला. तसं पण येईल. हा डायरेक्ट फॉर्म्युला -1/x पुन्हा कोएफिशियंट आला इंटू 5 + c. संपलं. सिंपल कन्सेप्ट आहे. इफ देर इज अ कोएफिशियंट ऑफ x, राईट इट इन डिनॉमिनेटर आफ्टर युजिंग स्टँडर्ड रिझल्ट. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके. तिसरा, थर्ड रिझल्ट्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x, a इज अ पॉझिटिव्ह नंबर, इक्वल टू काय होता? a⁻x इंटू log a. ओके. मग मी हा log a मला नको आहे, मग हा मी अपॉनला घेतला. log a कॉन्स्टंट आहे. a⁻x ओरिजिनल फॉर्म्युला तुम्हाला लिहिला. आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा. 1/log a कॉन्स्टंट इंटू a⁻x, a log a, आणि म्हणून शिल्लक काय राहिला? a⁻x राहिला. बघा बरं फॉर्म्युला पुन्हा सांगतो. हा कॉन्स्टंट आउटसाईड, a⁻xचा a⁻x log a गेला a⁻x, म्हणजेच काय याचा डेरिव्हेटिव्ह हा येतो. म्हणून इंटिग्रेशन ऑफ a⁻x बरोबर काय येईल? a⁻x अपॉन log a. डेरिव्हेटिव्हमध्ये इंटू यायचा, मग इंटूच्या विरुद्ध अपॉन, म्हणून इंटिग्रेशनमध्ये अपॉन आला. ओके. बघा याच्यावरचं एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ 5x dx. फॉर्म्युला तोच, 5x dx, 5x अपॉन log 5. संपला प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ 7⁻2x - 4 dx. बघा एक्सटेन्शन झालं. ओरिजिनल फॉर्म्युल्यामध्ये एक्सटेन्शन केलं, घाबरायचं काहीच कारण नाही. कोएफिशियंट आला, डिनॉमिनेटरला घ्यायचा. 7⁻2x - 4 अपॉन log 7 इंटू 2 + c, बिकॉज देर इज अ कोएफिशियंट ऑफ x ऐवजी सहगुणक आला की तो डिनॉमिनेटरला घ्यायचा. संपलं याचं युटिलायझेशन. ओके. वन मोर रिझल्ट याच्यावरनं आठवतो. एक असं फंक्शन होतं ज्याचा डेरिव्हेटिव्ह ते स्वतःच यायचं. e⁻x, याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? e⁻x आहे, आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx आल्सो e⁻x + c. बघा याच्यावरचं एक्झाम्पल, e⁻5x + 8 dx. रूल काय सांगतो? त्याचा डेरिव्हेटिव्ह तो स्वतःचा आहे, परंतु कुणाचा?
ई रेस टू एक्सचा एक्सला कोइफिशियंट आला म्हणून कुठं लिहायचा डिनॉमिनेटरला आणि प्लस सी. संपलं याचं युटिलायझेशन. ओके, किती फॉर्म्युले झाले आपले? तसे ओरिजिनल 3च झाले, हा 4था फॉर्म्युला. ओके, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स बेस दिलेला नाही म्हणजे काय असतो ई आहे, नॅचरल लॉगॅरिथम. ओके, आणि याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1/x, एक्स नॉन झिरो नंबर. ओके, आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इक्वल टू लॉग ऑफ मॉड एक्स प्लस सी. का लॉग कुणासाठी डिफाईन केला आहे? पॉझिटिव्हसाठीच डिफाईन आहे, निगेटिव्हसाठी लॉग नसतो. लॉगची डेफिनेशन मुळात पॉझिटिव्हसाठी आहे म्हणून हा 1/x dx इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे समजा जर असं आलं तर 1/xचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स घ्या. बघा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणून 1/xचा इंटिग्रेशन लॉग एक्स. उदाहरणार्थ हे एक्झाम्पल आलं 1/2x - 3dx. मग स्टँडर्ड फॉर्म्युला हा आहे तो मी वापरणार. 1/xचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? लॉग आहे. मग घेणार कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला घेणार प्लस सी. झालं. म्हणजेच ह्याच रूलचं इंटिग्रेशन काय? दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस बी इक्वल टू लॉग ऑफ ax प्लस बी अपॉन ए. कोइफिशियंट राईट इट इन डिनॉमिनेटर. असा हा रूल आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. ओके, हे 5 रिझल्ट्स झाले. देन टर्न टुवर्ड्स डेरिव्हेटिव्ह ऑफ के इन डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रीकडे वळूया. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला काय आहे? साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इक्वल टू साइन एक्स प्लस सी. इथं जास्त गोंधळ होतो कारण आपल्याला कॉस आलं की आपल्या पटकन डोक्यात येतं पार्ट आहे ना, मायनस साईन म्हणतो आपण. कॉस एक्स डी एक्स साइन एक्स. मग याचं जर मी एक्सटेन्शन केलं एक्स ऐवजी जर मी एक्स प्लस बी घेतला विथ रिस्पेक्ट टू एक्स तर याचा आन्सर काय? साइन ऑफ ए एक्स प्लस बी. कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला प्लस सी. ओके, असा हा कन्सेप्ट आहे. वन मोर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इक्वल टू मायनस साइन एक्स. आता कोण सांगतं मला साइन एक्सचं इंटिग्रेशन? बघा मी म्हटलं इथं गोंधळ होतो. साईनचं इंटिग्रेशन कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, मग याचं इंटिग्रेशन हे निगेटिव्ह नको आहे, मग निगेटिव्ह तिकडे जाईल आणि कॉस एक्स प्लस सी. याचं एक्सटेन्शन इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ ए एक्स प्लस बी. सिंपल कन्सेप्ट आहे. मायनस कॉस ऑफ फॉर्म्युला तोच, कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला प्लस सी. परंतु ही कोणती टर्म आहे? ए एक्स प्लस बी. तुम्ही जर म्हटली ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी नाही अलाउड, फक्त ए एक्स प्लस बी असेल तरच हा फॉर्म्युला चालतो. रिस्ट्रिक्शन आहे. ओके, एक्सची पॉवर 1च पाहिजे हे याच्यात रिस्ट्रिक्शन आहे फॉर्म्युल्यांमध्ये. ओके, काही शंका इथपर्यंत? ओके, नाव रिमेनिंग बघा. इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पुढचं फंक्शन होतं टॅन एक्स. टॅनचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना, सेक स्क्वेअर एक्स, आणि म्हणून सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. इथंही एक्स प्लस बी आला तर सेक स्क्वेअर एक्स. एक्स ऐवजी एक्स प्लस बी आला तर अपॉन ए डिनॉमिनेटरला येईल, म्हणजे याच्यासारखंच तो पार्ट कवर होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनच्या पुढे कोण होता? कॉट होता. कॉटचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना,
मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि म्हणून कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन निगेटिव्ह साईन आलं तिकडे पाठवा आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉट एक्स प्लस सी. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ पुढचा प्रॉब्लेम सेक एक्स. आठवतो सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स इक्वल टू सेक एक्स प्लस सी. आणि लास्ट फॉर्म्युला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स काय होता मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स किंवा मायनस कॉट एक्स इंटू कोसेक एक्स. निगेटिव्ह नको आहे. कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स इक्वल टू मायनस साईन इंटू कोसेक एक्स प्लस सी. बरोबर, इथपर्यंत काही शंका. आणि पुन्हा तेच इफ इन्स्टेड ऑफ एक्स देर इज अ कोइफिशियंट राईट इट इन डिनॉमिनेटर आफ्टर युजिंग स्टँडर्ड रिझल्ट. एक नोट म्हणून लिहून घेऊ. इफ देर इज कोइफिशियंट ऑफ एक्स राईट इट इन डिनॉमिनेटर आफ्टर युजिंग स्टँडर्ड रिझल्ट. हे जे आहेत हे 9, 10, 11 हे स्टँडर्ड रिझल्ट आहे. यांचा उपयोग करून आणि नंतर पुढे कोएफिशियंट आला तर तो आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यायचा आहे. ओके, काही शंका इथपर्यंत. हे रिझल्ट्स लिहून काढा एकदा आणि हे कायमचे समोर ठेवा. म्हणजे ते पाठ नका करू, आपोआप पाठ होतील. प्रश्न फक्त काय विचारायचा हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे. साईन असेल शिफ्ट करा, इंटू असेल अपॉन करा, बाकी काहीच नका करू. आणि बेसिक 2-4 रिझल्ट लक्षात ठेवा, येऊन जाईल. हा डेरिव्हेटिव्हपेक्षा सोपा पार्ट आहे, फक्त रिव्हर्स जायचं आहे. ओके.